काय चाललंय? हं? हं? काय चाललंय काय? केस केस पुसत होतो. हे घरच्यांना कळतं काय किती भिजवून ठेवले? एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. आपल्याला जे जमत नाही ना ते करूच नाही माणसाने. तेच म्हणत होतो घरच्यांना, मी एवढं भिजवायचं असतं का? तर तुला 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 खोटं बोलता येत नाही. कशाला बोलतोयस अर्जुन? बरं त्या व्यक्ती समोर बोलतोय जिला तुझ्यातल्या सगळ्या खोड्या माहिती आहेत. हा म्हणजे ते बघत होतो तुझ्याकडं. हा? हं? काय? तुझ्याकडं म्हणलं बघत होतो केस. बरं ठीक आहे, म्हणजे बघत होता ते ठीक आहे. तू आज उघड उघड का नाही बघत? आ? तसं नसतं, तसं असतं. आज डायरेक्ट नाही नाही म्हणजे ते पोरांचं वेगळं असतं, आमचं असं डायरेक्ट असतं. तुझ्या पोरांचं काय असं वेगळं असतं मला सांग, मला कळू देत आज. अगं समजा हा. एखादी पोरगी आपल्याला आवडती, ती अशी मस्त आंघोळ करून बाहेर आली, केस ओले, तर तिच्याकडे असं चोरून कसं असतं ते डायरेक्ट नसतं. मग ते डायरेक्ट बघून ती ब्युटीच डिस्टर्ब होते ना, डॅमेज होतं ते. काही पण आहे अर्जुन. अगं खरं ते असतं पोरांचं, तुला नाही कळणार ते असतं ते. तू कशाला विश्वास ठेवशील ना माझ्यावर? नाहीतरी ते तू काय कोणाचा विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. आज अमोल सोबत आहे म्हणून घरात आनंद आहे, आणि याचं कारण फक्त देवाची कृपा आहे असं वाटतं मला या ठिकाणी. स्वप्नील सर, अहो पांडुरंग पाठीशी असेल ना तर कुठल्या बी अडचणींचा सामना करू शकतो आपण. हो टिपे बाबा, महारी बाबाच्या लग्नाची पोत दे ना. हे घे. देव बाप्पा, मी तुझ्यामुळे बाहेर आलोय, कारण तू माझं सगळं ऐकलंस ना, त्यासाठी थँक्यू. आता तू असंच माझं नेहमी ऐकत राहा, म्हणजे माझी फॅमिली कायम आनंदी राहील. काय छोटे सरकार, अहो देव फक्त तुमचा ऐकत राहिला तर पूर्ण जगाकडे लक्ष कसं देईल? मोमा, अगं मी त्याला सांगेल की पूर्ण जगाला आनंदी ठेव, मग त्याला कुणाकडे लक्ष द्यायची गरज नाही पडणार. बरोबर ना? बरोबर. भांजे, देवबाप्पाकडे बाकी काय मागायचं असेल तर मागून घ्या. देव बाप्पा, फक्त माझ्या मा-बाबाचं असंच एकमेकावर प्रेम असू दे, बाकी काहीही नको मला. तू फक्त आराम करायचा. काय मोठी मा, अगं मला आराम करू करू मी बोर झालो. छोटे सरकार, अहो हे दिवस परत येत नाहीत. हा, तुम्ही लहान आहात तोवर आराम करा, अहो नंतर आहेच की काम करायचं. अरे अमोल, आम्ही सगळी तयारी करतो बघ, तू काय काळजी करू नकोस. तू संध्याकाळी फक्त जागराची मजा घे. दिप्पी मामा कुठे? मी त्याची मदत करते. अहो ते बाहेर गेलेत, म्हणे सकाळ सकाळी मी अमोलला सरप्राईज देणार आहे. बघ मामा, याला म्हणतात मामा. हॉस्पिटल मधून आल्या आल्या सरप्राईज. ये इज द वे. माझा दिप्पी मामा सगळ्यात बेस्ट. काय चाललंय तुझं? काय मस्ती लावलीस तू अशी? मामी एकदम ठीक आहे. अमोल, असं धिंगाणा करून अजून काही झालं तर काय करायचं मग आपण? रुपाली ताई, तुम्ही समजवा की त्याला. अगं आपण ऐकतच नाहीये तो. अमोल बाळा, डॉक्टरांनी काय सांगितलं आपल्याला? अजून आपल्याला बरेच दिवस छान आराम करायचा आहे की नाही? हा, सॉरी मा. अमोल बाळा, हे बघ, एकदा बरं वाटायला लागलं ना, जखम पूर्ण भरली ना की आपण खूप मस्ती करायची.
आणि तोपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं लागेल ना. आप्या अर्जुन, अरे तुम्ही नका काळजी करू. लहान लेकरू आहे, जरा खेळणार बागडणार. नाहीतर काय हा? मला वाटते त्याच्या तब्येतीला आता काय त्रास होणार नाही. बाबा बापू काही गोष्टी सांगून होणार आहेत का आपल्याला? आता मला रिस्कच नकोय कुठल्याच गोष्टींची. हे बघ अमोल, तू काळजी घ्यायची आहे स्वतःची. मला उगाच हुरहुर लागून राहते मग. बाबा मी घेईन आता स्वतःची काळजी.